चंद्रपुर विधानसभा के भाजपा विधायक ने आज अधिवेशन के दौरान एक बहुत बड़ा मुद्दा उठाते हुए कहा कि वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय में दवाइयां रहने के बावजूद मरीजों को बाहर से दवाइयां लाने के लिए बाध्य किया जाता है। तो आइए सुनते हैं इस संबंध में विधायक जोरगेवार ने और क्या कहा। चंद्रपुर वैद्यकीय महाविद्यालय और रुग्णालय में दवाइयों की कमी का गंभीर मुद्दा आज विधिमंडल के वर्षाकालीन अधिवेशन में विधायक किशोर जोरगेवार ने सभागृह में उपस्थित किया। रुग्णालय प्रशासन की ओर से दवाइयां बड़े पैमाने पर उपलब्ध होने का बताया जाता है, लेकिन डॉक्टर मरीजों को बाहर से दवाइयां लाने के लिए कहते हैं, ऐसा आरोप विधायक किशोर जोरगेवार ने किया। दवाइयों का लाभ मरीजों तक नहीं पहुंचता है तो खरीदी का क्या फायदा, ऐसा सवाल उन्होंने अधिवेशन में किया। मुंबई में शुरू वर्षाकालीन अधिवेशन में विधायक किशोर जोरगेवार लगातार चंद्रपुर मतदार संघ के विविध विषयों की ओर मंत्री का ध्यान आकर्षित कर रहे हैं। नतीजन नजूल धारकों को कायम स्वरूपी पट्टे वितरित करने का निर्णय और कामगारों के प्रश्नों के लिए जल्द ही बैठक लेने के संबंध में संबंधित मंत्री को शब्द दिया है। तो आज उन्होंने अधिवेशन में शासकीय रुग्णालय की स्थिति की ओर सभागृह का ध्यान आकर्षित किया। नेहमीच हा प्रश्न उपस्थित होतो की औषधांचा तुटवडा हा सर्व रुग्णालयांमध्ये दिसून येतो। मंत्री महोदयांनी सांगितलं की औषध पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत, हाफकिम कडून खरेदी बंद केलेली आहे, डीनला अधिकार दिलेले आहे। हे जरी सत्य असलं तरी आताही या सभागृहामध्ये बसलेल्या सगळ्या सदस्यांच्याकडे रोज एक कमीत कमी तक्रार येत असते की औषधं त्या ठिकाणी जी पाहिजे ती नाही। आणि म्हणून माझी या ठिकाणी स्पेसिफिकली विनंती या ठिकाणी अशी असणार आहे की काही डॉक्टर असे आहेत, त्यातल्या त्यात विशेष म्हणजे मेडिकल कॉलेजचे डॉक्टर, कारण की या मेडिकलच्या कॉलेजमध्ये असलेल्या डॉक्टरांना तिथल्या रुग्णांशी काही सोयीसुतूक नसते, केवळ आपला टाइमपास म्हणून ते त्या ठिकाणी कामाला येत असतात। ते जी औषधं दिली आहे, जी स्टॉकमध्ये आहे ती लिहित नाही, वेगळ्या प्रकारची औषधे लिहिली जातात। दुसरी गोष्ट एक या निमित्ताने एक प्रश्न येतो, कारण की जेव्हा केव्हा आम्ही या औषधीवरचं बजेट पाहतो, मोठं बजेट असतं, ह्या खरेदी केलेल्या औषधींचा वापर होतो का? आणि तिसरं काही विशिष्ट एक रॅकेट तयार झालेला आहे या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, जे हे रॅकेट पर्टिक्युलरली पूर्ण टेंडर मॅनेज करून विशिष्ट लोकच त्या ठिकाणी पुरवठादार। प्रश्नच आहे ठाकूर साहेब, हा मोठा प्रश्न आहे, तुमच्या मतदारसंघात प्रश्न आहे। जोरगेवार साहेब माझ्याकडे बघून बोला। तुमच्याकडेच बघतो, कारण की तुम्ही पंढरपूरहून आलात, साक्षात पांडुरंगाचं मतदारसंघाचं आपण प्रतिनिधित्व करता अध्यक्ष महाराज। आम्ही तुमच्यातच पांडुरंग बघतो सदानंद। प्रश्न विचार। तर माझी विनंती आहे मंत्री महोदयांना अशी असणार आहे की या ठिकाणी आपण मंत्री महोदय हे जे रॅकेट आहे याचा तुम्हाला आता चांगला अनुभव आलेला आहे। चंद्रपूर मेडिकल कॉलेज करता तुम्हाला अनेक फोन आलेले आहे, खरेदी कुणाकडून केली पाहिजे, कशी केली पाहिजे, याचे सगळे निर्देश देणारे काही लोक आहेत। तर म्हणून आमची विनंती एवढीच असणार आहे की फर्निचर असो की औषधी असो त्यामध्ये पारदर्शकता येत, खुल्यापणाने सगळ्यांना त्या ठिकाणी सहभागी होतील अशा प्रकारच्या त्यामध्ये कंडिशन असाव्या, ही माझी या निमित्ताने विनंती आहे। अध्यक्ष महोदय, मी मगाशी सांगितलं आणि अतिशय जबाबदारीने सांगितलं की आमच्या शासकीय महाविद्यालयाच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये औषधाचा तुटवडा नाही। स्पेसिफिक जर त्यांनी तक्रार दिली त्याची आम्ही चौकशी करू आणि त्या अधिष्ठावर आम्ही कारवाई करू। दुसरा म्हटलं की अनेक ठिकाणी हे रॅकेट झालेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीनं ही खरेदी होते, तर स्पेसिफिक जर तक्रार जोरगेवार साहेबांनी केली तर त्याची चौकशी केली जाईल। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।